जेवणामध्ये आणि विशेषतः डाळीमध्ये शेवग्याची शेंग पडली की कसलं भारी मॅटर होतं की नाही. पण ही शेवग्याची शेंग किंवा हा शेवगा ह्याचे काय काय शरीरासाठी फायदे आहेत तुम्हाला माहिती आहेत का? शेवगाची फक्त शेंगच नाही तर वेगवेगळ्या घटकांचा वापर शरीरासाठी एकदम कमाल आहे. काय आहे कसं आहे त्याचाच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता मुळात शेवग्याच्या कोणकोणत्या भागांचा आपण वापर करतो ते पाहूया. नंबर 1 शेंगा. आपण रोजच्या आमटीमध्ये, डाळीमध्ये, सांबार, सूप या सगळ्यामध्ये शेवग्याच्या शेंगेचा वापर करतो, जे पचनासाठी चांगलं आणि चवदार असतात. दुसरं म्हणजे शेवग्याची पानं. या पानांमध्ये ना सर्वात जास्त पोषण मूल्य असतात. याची सुकी भाजी किंवा पराठे ना एकदम कमाल लागतात. पानं वाळवून त्याची मोरिंगा पावडर बनवून ती कोमट पाण्यातून किंवा चहातून सुद्धा प्यायली जाते. तिसरं म्हणजे फुलं. या पांढऱ्या फुलांची सुकी भाजी किंवा चटणी केली की युरिन इन्फेक्शन साठी एकदमच फायदेशीर ठरते. पुढे आहेत त्या म्हणजे बिया. पक्व शेंगांमधून मिळणाऱ्या बियांपासून ना बेन ऑइल काढलं जातं, जे स्किन केअर उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरतात. तसंच ना ग्रामीण भागामध्ये पाणी शुद्ध करण्यासाठी या बियांची पावडर वापरली जाते. पुढचा पॉइंट ती म्हणजे साल आणि मुळं. यांची ना जरा तीव्रता जास्त असते, त्यामुळे ती थेट खायला वापरत नाहीत, पण तज्ञांच्या सल्ल्यानुसार आयुर्वेदिक औषधं, काढे आणि लेप बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. तर मंडळी, शेवग्याच्या फक्त शेंगा नाही तर त्याचे हे वेगवेगळे अवयव कसले कमाल आपल्यासाठी आहेत ना. पण याच शेवग्याचा काय शरीरासाठी फायदा आहे तोही पुढे सांगते. नंबर 1 म्हणजे हाडांची मजबूती. शेवग्याच्या शेंगा आणि पानांमध्ये ना दुधापेक्षा सुद्धा जास्त पटीनं कॅल्शियम आणि फॉस्फरस असतं. वाढत्या वयाच्या मुलांना हाडांच्या विकारांपासून आणि वृद्धांमध्ये सांधेदुखीपासून वगैरे जर किंवा हाडं ठिसूळ होणार असतील त्याच्यापासून जर स्वतःला वाचवायचं असेल तर आवर्जून तुम्ही शेवग्याची पानं किंवा शेंगा या खाल्ल्याच पाहिजेत. नंबर 2 ते म्हणजे नैसर्गिक इम्युनिटी बूस्टर. शेवग्याच्या ताज्या पानांमध्ये विटामिन सी चं प्रमाण संत्र्यापेक्षा सुद्धा जास्त असतं. यामध्ये ना अँटीऑक्सिडंट जे आहेत, जे शरीराला वेगवेगळ्या इन्फेक्शन पासून वाचवतात आणि आपली इम्युन सिस्टीम सुद्धा स्ट्रॉंग करतात. तिसरं म्हणजे रक्तातील साखर बॅलन्स करायचं काम हे करतं. याच्या पानांमध्ये ना आयसोथिओसायनेट आणि क्लोरोजेनिक ऍसिड असतं, जे जेवणानंतर रक्तातली साखरेची पातळी म्हणजे ब्लड शुगर लेवल जी आहे ना ती अचानक वाढू देत नाही. मधुमेहांसाठी याचं नियमित सेवन जे आहे ना ते फायदेशीर असतं. चौथं म्हणजे अशक्तपणा आणि ॲनिमिया दूर करतं. महिलांमध्ये लोहाचं प्रमाण, आयर्नचं प्रमाण कमी मोठ्या प्रमाणात जाणवतं. शेवग्याची पानं यावरती अगदी परिणामकारक आहेत. यात पालकापेक्षा जास्त लोह असल्यामुळे ना शरीरातील हिमोग्लोबिन झपाट्यानं वाढतं आणि आपला थकवा सुद्धा दूर होतो. पाचवं आहे ते म्हणजे कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाचं रक्षण करतं. शेवग्याचे गुणधर्म ना शरीरातील घातक कोलेस्ट्रॉल जे आहे ते कमी करायला मदत करतं. त्यामुळे रक्तवाहिन्यांचं आरोग्य सुधारून आपलं हाय बीपीचा जर तुम्हाला त्रास असेल तर तो सुद्धा बॅलन्स राहतो. पुढचं म्हणजे आपली पचन शक्ती सुधारण्याचं काम हे करत असतं, कारण या शेंगा आणि पानांमध्ये ना भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतं. कॉन्स्टिपेशन अर्थात बद्धकोष्ठता, गॅसेस किंवा अपचनाचा त्रास असणाऱ्यांसाठी शेवग्याचं सूप आणि भाजी खाल्ली की पचन संस्था डिटॉक्स होते. सातवा मुद्दा तो म्हणजे त्वचा आणि केसांसाठी वरदान. यामध्ये ना अँटीबॅक्टेरियल आणि अँटी एजिंग गुणधर्म आहेत. त्यामुळे या पानांची पेस्ट जर तुम्ही चेहऱ्यावरच्या सुरकुत्या, पिंपल्सवर लावली ना तर एकदम फायदेशीर आहे. यामध्ये विटामिन ई असतं, त्याच्यामुळे त्वचा आपली घट्ट होते, सुरकुत्या आपल्या कमी होतात, फाईन लाईन्स कमी होतात, असं काही संशोधनामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आठवा मुद्दा तो म्हणजे डोळ्यांचं आरोग्य सुधारतो. शेवग्यामध्ये ना गाजरापेक्षा जास्त विटामिन ए आढळतं. आजकाल डिजिटल स्क्रीनमुळे जास्त वेळ आपण स्क्रीन समोर असतो, त्यामुळे लोकांसाठी अशा प्रकारे डोळ्याचं तुम्हाला जर कोरडेपणा दूर करायचं असेल, दृष्टी तुमची चांगली तीक्ष्ण करायची असेल आणि त्यामुळे या स्क्रीन टाईममुळे डोळ्याच्या नसांवरती जो येणारा ताण आहे ना तो कमी करण्यासाठी शेवगा हा अगदी परिणामकारक आहे. नववा आहे ते म्हणजे लिव्हर डिटॉक्सिफाय करण्यासाठी मदत करतो. आपल्या शरीरामध्ये ना यकृत अर्थात आपलं लिव्हर हे रक्त शुद्ध करण्याचं काम करतं. शेवग्यातले अँटी टॉक्सिन गुणधर्म जे आहेत ना ते लिव्हरला केमिकल डॅमेज पासून वाचवतात, त्याची कार्यक्षमता सुद्धा वाढवतात. 10वा मुद्दा म्हणजे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर, कारण ना या शेवग्याच्या पानात फॅटचं प्रमाण नगण्य असतं, म्हणजे काहीच नसतं. हे शरीरातील अतिरिक्त चरबी वितळून टाकतं, मेटाबॉलिझम वाढवतं आणि त्यामुळे वजन नियंत्रित ठेवायला आपल्याला खूप मदत होते. आता काही महत्त्वाची तुम्हाला मी टिप देते, ती म्हणजे शेवग्याची पानं, फुलं आणि शेंगा खाणं हे पूर्णपणे सुरक्षित आहे, परंतु शेवग्याची जी मुळं आणि साली आहेत ना त्याच्यामध्ये मोरेंगिनाइन नावाचा एक तीव्र घटक असतो, त्यामुळे त्यांचा थेट घरगुती वापर जो आहे तो टाळला पाहिजे. जर तुम्ही प्रेग्नंट असाल, खूप सेन्सिटिव्ह असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठल्याही प्रकारे शेवग्याचं सेवन करू नका. गर्भवती महिलांनी शेवग्याची पानं, फुलं, शेंगा खाताना पण डॉक्टरांचा सल्ला घ्या. शेवग्याची साल आणि मुळं
ही गरोदरपणामध्ये तर अजिबात खायला नाही पाहिजेत. गर्भाशय त्यामुळे आकुंचन पावतं, कॉन्ट्रॅक्शन त्याच्यामध्ये निर्माण व्हायला लागतं, त्याच्यामुळे अजिबात हे करू नका. विशेष म्हणजे ही जी सगळी माहिती आहे ही माहिती अर्थातच वेगवेगळ्या पब्लिश झालेल्या डेटावरून आपण गोळा केली आहे. त्यामुळे जर तुम्ही खूप जास्त सेन्सिटिव्ह असाल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला अजिबात विसरू नका. आहार तज्ज्ञांचा सल्ला घ्या, स्वतःचं शरीर तपासा आणि मगच याचं सेवन करा. बाकी ही माहितीपुरता तुम्ही घ्या आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला नक्की सांगा. भरपूर शेअर करा आणि असंच आमच्यावर प्रेम करा.